हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? वी होप यू ऑल आर डुईंग रिअली फाईन. आणि सगळ्यात अगोदर तुम्ही सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय माता दी. तर 9 दिवस म्हणजे आनंद, उत्साह, भक्ती आणि रंगानी भरलेली असते. देवीचे 9 दिवस 9 रूप आणि सगळीकडे एकदम पॉझिटिव्ह वातावरण असतं. इंडियामध्ये ऑब्व्हियसली एक डिफरंट एन्व्हायरमेंट, डिफरंट वातावरण असतो. US मध्ये थोडा फरक पडतो. आम्ही डेफिनेटली मिस करतो सगळे फेस्टिवल्स इंडियामध्ये सेलिब्रेट करणं, पण ठीक आहे, आता इथे पण आमचं छान सेलिब्रेशन होतं बरं. तर आजचा हा व्लॉग मी करते आहे इकडलं नवरात्रीचं सेलिब्रेशन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आजचा मी हे व्लॉग सुरू करते आहे. या वी विल बी गोइंग टू प्ले गरबा. या 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 हे मागचे बॉक्सेस इग्नोर करा गाईज. आमची जरा घर शिफ्टिंग सुरू आहे, जसं तुम्ही मागच्या व्लॉग्समध्ये बघितलेलं असेल. जर नाही बघितलं तर नक्कीच जा आणि मागचे व्लॉग्स चेकआउट करा. तर वीकेंड सुरू आहे आणि आजचा प्लॅन असा आहे की जे इथे इंडियन कम्युनिटी आहे बॉयझीमध्ये, त्या लोकांनी मिळून दांडिया सेलिब्रेशन ऑर्गनाईज केलेलं आहे आणि त्याच्यात लाईव्ह ट्रेडिशनल आणि बॉलिवूड म्युझिक परफॉर्म करणार आहेत जे इंडियावरनं आर्टिस्ट आलेले आहेत ते. तर आजचा आमचा प्लॅन असा आहे की तिथे जायचा, व्हिजिट करायचा आणि छान शक्यतो दांडिया थोडं हलकं हलकं गरबा खेळायचा. तसा तर माझ्या पायाला त्रास आहे, गरबा वगैरे काही करता जमणार नाही. आताच जरा मी सरळ चालायला सुरुवात केलेली आहे बिना सपोर्ट शूच्या. तर गरबा खेळणं तर शक्य नाही आहे ऑब्व्हियसली, पण थोडंसं गोल गोल देवीच्या भोवती प्रदक्षिणाच करून घ्यायच्या, त्यालाच गरबा म्हणू. आणि काय बाळा, आमच्या बाळाला झोप आलेली आहे कारण पूजा झालेली होती, जेवण झालेले आहे. तर आता बाळाला येत आहे झोप. या माझ्या बाळाला झोप येते आहे, शेण बाळाला. आज मस्तपैकी वांगे, बटाटा आणि मुंगण्याची भाजी केलेली होती मी, मिक्स रस्सेदार, आणि सोबत केलेली होती दह्याची कढी. काय जेवण झालेलं आहे ना आज. चला मी आता स्कायलरला झोपवते आणि मग जरा व्लॉग कंटिन्यू करते, नाहीतर ही मला बोलू नाही देणार. 3 hours later. तर आम्ही डायरेक्ट रेडी होऊन भेटतो आहे कारण आम्ही ऑलरेडी उशीर होऊन गेलाय आम्हाला. तर आता चला लवकरच निघू आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवू तिथे कसं आहे सेलिब्रेशन, कोण गात आहे, ते गाणे गात आहे आणि कसा होतोय दांडिया. स्कायलरला जरा परत झोप आलेली आहे. आय नो. चला 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 लवकर चलू आहे आणि तिथं जाऊन एन्जॉय करूया. तर आम्ही पोहोचलो आहे आणि इथे आहे गरबा. तर सारंग गेले आहे, ही आहे त्याची बिल्डिंग आणि सारंग गेलेले आहे कार पार्क करायला. तर ते येत आहे म्हणून स्कायलर आणि मी वाट पाहतोय. आता ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहे. आता पाहू आतमध्ये कसं आहे सगळं आणि तुम्हाला पण दाखव. Skylar, look at this beautiful flower, Skylar. Wow, so pretty, baby.
तर आम्ही आता जाऊ लागलो आहे घरी, कारण स्कायलरला पण आता झोप आली आहे. बराच उशीर झालेला आहे, 11 वाजलेले आहे. इथे तर गरबा 12, 1, 2 वाजेपर्यंत आहे की 1 वाजेपर्यंत काहीतरी होणार आहे. पण आम्ही आता चाललो आहे घरी. आता नेक्स्ट होणार आहे बॉईजी हिंदू टेम्पलला अष्टमीचा कार्यक्रम. म्हणजे तिथे गरबा तर रोजच असतो, पण अष्टमीला तिथे छान कार्यक्रम आहे, तर तिथे जाऊया. घरी येऊन कशी खुश झाली तू? हा, तिथे काय झालं होतं तुला? सांग मला, काय झालं होतं तुला तिथे? बापरे, ठुमक 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 ठुमक. तिथे गरबा का नाही केला बाळा? ठुमक ठुमक ठुमक. अच्छा अच्छा, किती प्रिटी ड्रेस आहे तुझा. या, दॅट्स युअर प्रिटी ड्रेस. गुड मॉर्निंग. तर आज नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच अष्टमीचा दिवस. आजचा प्लॅन असा आहे की जो इथे बॉईजीमध्ये हिंदू टेम्पल आहे तिथे मी तुम्हाला घेऊन चालणार आहे आमच्या सोबत. आणि आज तिथे म्हणजे तर 9ही दिवस तिथे गरबा आणि आरती कार्यक्रम असतो, पण आज अष्टमीचा स्पेशल कार्यक्रम आहे. तिथे आज हवन आहे, महाप्रसाद आहे, गरबा आहे, महाआरती आहे, नवकन्या भोज पण आहे तिथे. तर आज आम्ही तुम्हाला घेऊन चलूया आमच्या बॉईजी मधल्या हिंदू टेम्पलला. त्या आधी सुरू करूया किचन पासनं ॲज युजल, कारण स्कायलरला द्यायचं असतं खाणं. तर सगळ्यात आधी उठल्यावर इथेच किचनमध्येच यावं लागतं. माझी सकाळची देवपूजा झालेली आहे. कंद उकडायला मांडले आहे स्कायलर करिता, आणि इथे ब्रोकली. तर ब्रोकली आणि कंद मिळवून तिला आज ब्रेकफास्ट मिळणार आहे. आणि आता सध्या ती तिथे खेळत आहे. तिने फ्रुट्स खाल्लेले आहे, दूध पेलेलं आहे, आता खेळत आहे ती तिथे. तर मी आज याच्यात घातलेला आहे तांदळाचा पीठ बाइंडिंग करिता, आणि सोबतच ऍड करत आहे थोडे मसाले, हळद, तिखट, मीठ, क्युमिन पावडर आणि कोरिअँडर पावडर. याच्याने छान टेस्ट येईल तिला. छानपैकी मिक्स करून याचा डो करायचा. फॉर एक्स्ट्रा प्रोटीन यू कॅन ऍड पनीर ऑल्सो. हे केलेले आहे स्कायलर करिता पॅटी, आणि इथे होत आहे तिच्या लंच रेडी. इथे लावतो आहे हे जे कबर्ड्स आहेत ना, कबर्ड्स आणि ड्रॉवर, ही स्कायलरचा जरा हात पुरतो इथे. आजकाल सगळे हे कबर्ड खोलते, ड्रॉवर खोलते आणि त्याच्यातला सामान काढून घेते. त्याच्यामुळे आम्ही लावत आहोत इथे आता बेबी प्रूफ लॉक्स. साईड इथे लावलेला आहे, आणि याला प्रेस केलं आणि असं बाहेर काढलं की हे ओपन होतो. आणि मग असं तुम्ही ड्रॉवर ओपन करा आणि लॉक करायचं आहे तर जस्ट प्रेस इट, ते लॉक झालं. तर आम्ही सध्या करिता हे लावलेलं आहे इथे. यू लाईक इट स्कायलर? या. Stay away, Skylar. Stay away, बेटा, प्लीज. पराठ रेडी. थोडे साबुदाणा पापड आणि चिप्स केले आहे. तर स्कायलरला छानपैकी आंघोळ घालून तिचे फोटो क्लिक केले, आणि आता तिला झोपवलं आहे जेवण घालून. आता मी चालली आहे किचन मध्ये नैवेद्याचा उरलेला स्वयंपाक कंप्लीट करायला. तर चला. तर स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला माझा. नाही, ऑलमोस्ट नाही, तर स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला माझा. भाजी इथे होत आहे. ॲक्च्युली थोडा रस्सा केलेला आहे भाजीला चण्याच्या. इथे भात झालेला आहे. इथे मी केला आहे मस्तपैकी शिरा रव्याचा, सुजीचा जो हलवा आपण म्हणतो. आणि इथे केलेली आहे मस्तपैकी कढी. आणि किचन पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे सगळं. डिशवॉशर पण आतापर्यंत जितके माझे भांडे जमा झाले होते तितके मी लावून दिलेलं आहे की इथे पसारा दिसायला नको. पूजा करताना स्वच्छ असलं की व्यवस्थित वाटते. आता हे कुकर आणि हे सगळे आहे ते हँडवॉश करावं लागतं. ॲल्युमिनियमचा कुकर निघाला. स्टेनलेस स्टील म्हणून कोणीतरी आणला होता बिडा पाहिल्यानी, आणि तो ॲल्युमिनियमचा निघाला. तर स्वयंपाक आता आटोपला आहे. आता वाजले आहे मला वाटते 4:15, 4:15 काहीतरी झालेला आहे वेळ. आता मी चालली आहे रेडी व्हायला आतापासून, याकरिता की मला थोडंसं
गेट रेडी विथ मी शूट करायचा आहे, असा माझा प्लॅन आहे. आता बघू तो किती सक्सेस होतो. स्कायलरची उठायची पण वेळ झालेली आहे. आता तुम्हाला भेटते सरळ रेडी हो. 2 hours later. तर मी झाली आहे रेडी आणि सक्सेसफुली मी गेट रेडी विथ मी व्हिडिओ शूट केला. स्कायलर सोबत पण एक फन रील शूट केली. तर नक्कीच आमच्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा. मी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये घालेल आणि स्क्रीनवर तुम्हाला आमचे इंस्टाग्राम अकाउंट्सचं नाव दिसते आहे. तुम्ही या नावाने पण सर्च करू शकता. तर प्लीज इग्नोर द मेस बिहाइंड मी. आणि मी तुम्हाला दाखवते स्कायलर. हे बघा माझी गोड परी. हे बाळा इकडे ये. स्कायलर तुझं ओढणी कुठे गेली बाळू? तुझी ओढणी कुठे गेली? हाय प्रिटी लिटल बेबी. बाळा ये ना. ओ वाव ओ वाव ओ वाव. हु इज दिस प्रिटी बेबी? चला पटकन पूजा करून निघूया टेम्पल करिता. अहो रेडी व्हा. नैवेद्याचा ताट रेडी झालाय आहे देवाजवळ लावायला. स्कायलरला जेवण घालवत आहे मी आणि हिला थोडा शिरा पण देणार आहे. आम्ही स्कायलरला अक्षवाण केला आणि आता तिचे पाय पडले. ताईला शिरा चारते. इतका पाऊस बॉयझीमध्ये मी कधी बघितलंच नाही. आज तर जरा जास्तच पाऊस येत आहे. एकदम म्हणजे जोराचाच येत आहे. बॉयझीच्या हिशोबाने म्हणजे US च्या हिशोबाने जरा जोराचाच पाऊस आहे आज. आता चाललोय आम्ही घरी. निघालोय. आम्ही पोहोचलोय घरी. खूप छान वाटलं देवळात जाऊन. स्कायलरला घेऊन गेलो देवळात. बरेच दिवस झाले होते आम्ही नाही गेलो होतो आणि खूप छान वाटलं. स्कायलरला तिथे घेऊन गेलो. छान पूजा होती आणि माझा हँडसम नवरा. छान वाटलं. आय होप तुम्हाला हे व्लॉग आवडेल. तर अशा प्रकारे करतात बॉयझीमध्ये नवरात्री सेलिब्रेशन. आम्ही तर नुकतेच 2 दिवस बाहेर निघालो. ॲक्च्युली रोज बाहेर निघणं पॉसिबल नाही आणि मग नवरात्रीमध्येच आम्ही पहिल्याच दिवशी लिफ्ट केलं. नवीन घरात आलो. मग ते 2-3 दिवस त्याच्यात निघाले. मग वर्किंग होती सारंगची. 1 दिवस गरबा पाहायला गेलो. आज टेम्पलला गेलो. आय होप तुम्हाला हे सगळं पाहून छान वाटेल कारण आम्हाला तर खूप छान वाटलं. ठीक आहे मग भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग. कीप लव्हिंग अस. ब्लेसिंग्स द्या स्कायलरला तुमच्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. Take care.